नमस्कार, मी वृषाली पाटील महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। राज्यातील जनतेसाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जवाहरलाल नेहरू पोर्टमधील सिंगापूर बंदर प्राधिकरण मुंबई कंटेनर टर्मिनल फेज 2 चं उद्घाटन केलं। नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी हे उद्घाटन केले आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरणमधील जॉइंट पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज 2 ला उपस्थित होते। या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झालाय आणि हे टर्मिनल देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र बनल्याचं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे 63 हून अधिक इनलँड कंटेनर डेपोशी जोडले गेले। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही पोर्टलेट डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्त्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे।